साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं वनमागीर बाबा. नहीं घ्या घ्या 2 मिनिटं. नाही घ्या. जयंतीच्या विषयी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त मी तर आधी सर्वांना शुभेच्छा देतो व अभिवादन करून तुम्हाला हे सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज शताब्दीनगर येथून आम्ही खूप उत्साहित जयंती साजरी करत आहोत आणि खूप चांगले सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवले आहेत. जसे की दूध वाटप आहे, मुलांसाठी खेळ हे ते आम्ही भरपूर असे कार्यक्रम करून खूप मोठी जयंती उत्सव साजरी करीत आहोत. हे आमचं सगळं शताब्दीनगरचं आमचा सगळा समाज आहे, आमचं सगळं शताब्दीनगर आहे आणि सर्व समाज आहे. याच्यामध्ये कोणीही हे नाही आहे. नाही पहिलं वर्ष नाही, या अगोदर पण आम्ही खूप वेळा जयंती साजरी आम्ही या अगोदर पण केलेलीच आहे आणि इथून पुढं पण कंटिन्यू करणार आहोत आणि मोठ्या उत्सवात करतो. काय आव्हान करसान समाज बांधवाला? आवाहन करेल की शिका आणि सर्व एकत्र व्हा, नाही का. मुलं बाळ व्यसनापासून दूर राहा, राजकारण हे ते आणि शिकून आपलं जे शिक्षण हे वाघिण्याचं दूध आहे, जो तो पितो तो गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. मी हा सर्वांना संदेश देईन, शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. माझं नाव धनराज रामदास कांबळे, राहणार शताब्दीनगर. जयंतीनिमित्त शताब्दीनगरमधून एस.एन. बॉईज यांनी खूप मोठं दिव्य नियोजन केलेलं आहे. तसंच अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समाजासाठी खूप काही केलेलं आहे. तर आपणही त्यांचा जो जन्मदिवस आहे त्यांची जयंती अशा मोठ्या उत्साहाने साजरी करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि जसं आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी करतो, तसंच आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली पाहिजे. हाही देखील आपला सण आहे आणि मी हेच सांगेल की सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्या आणि मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करा. किंवा नाव आकाश